मंगळवारी बदलापुरात आंदोलनाचा भडका उडाला। आदर्श शाळेबाहेर आंदोलन सुरूच होतं। शिवाय मोठ्या संख्येने आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरले आणि 10-12 तास हे आंदोलन सुरू होतं। घोषणाबाजी केली जात होती। बदलापुरात जनक्षोभ पाहायला मिळाला, पण बदलापुरात नेमकं काय घडलं ज्यामुळे अचानक या आंदोलनाचा भडका उडाला ते पाहूयात लोकशाहीच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी फराह खान, तुम्ही पाहताय लोकशाही मराठी डिजिटल। मुंबईच्या अगदी जवळ ठाणे जिल्ह्यातल्या बदलापुरात फक्त 3 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला, तेही तिच्या शाळेमध्ये। शाळेत सफाई काम करणाऱ्या तरुणानं तिच्यावर अत्याचार केला होता। ती चिमुकली फक्त 3 वर्षांची आहे। आपल्यासोबत काय घडतंय हे तिला माहितीही नसावं, पण हे सगळं तिने सहन केलं आणि दुसऱ्या दिवशी ही चिमुकली शाळेत जायला तयार नव्हती। तेव्हा तिच्या आजीनं आईला बदलापूरला बोलावून घेतलं। तेव्हा आईनं विचारपूस केल्यावर जे समोर आलं त्याची कल्पनाही कोणी केली नसेल। तिच्यासोबत जे घडलं ते सांगतानाही लाज वाटते, पण त्या 3.5 वर्षांच्या चिमुकलीसोबत हे सगळं सत्यात घडलेलं आहे आणि या कोवळ्या जीवानं हे सगळं सहन केलंय। आपल्याला सूच्या ठिकाणी मुंग्या चावतायत अशी तक्रार ती चिमुकली करू लागली आणि शाळेत लघुशंखेला जाताना तिथं काम करणाऱ्या त्या दादानं आपल्यासोबत जे काही केलं याची हकीकत तिनं आईला सांगितली। आपल्या चिमुकलीनं जे काही सहन केलेलं आहे ते ऐकून त्या आईच्या पायाखालची जमीन सरकली आणि लगेचच तिनं पोलीस स्टेशन गाठण्याचा प्रयत्न केला। 16 ऑगस्टला पीडित मुलीचे पालक गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला पोहोचले, पण तब्बल 12 तास त्यांना बसून ठेवण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय आणि ही पीडित चिमुकली 10 ते 12 तास पोलीस स्टेशनमध्ये बाकड्यावर पडून होती, पण तिच्यावर उपचार करण्यात आले नाहीत असाही आरोप होतोय। या चिमुकलीसोबत आदर्श स्कूलमध्ये शिकणाऱ्या दुसऱ्या मुलीसोबत सुद्धा असाच प्रकार घडल्याचं समजलं, पण हा सगळा धक्कादायक प्रकार ज्या शाळेमध्ये घडत होता त्या शाळेचं या लहानग्यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणं तर दूरच, शाळा हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होती असाही आरोप करण्यात आला आहे। आणि 13 तारखेला हा संतापजनक प्रकार घडलेला होता, पण 16 तारखेपर्यंत शाळेनं काहीही केलं नाही। उलट पालक पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यावर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलाय असा आरोप केला जातोय। त्यामुळे बदलापूरकरांचा संताप अनावर झाला आणि 20 ऑगस्टला शाळेतील चिमुकल्यांचे पालक शाळेच्या गेटवर धडकले। तिथं पालकांनी ठिय्या मांडला। हजारोंच्या संख्येनं नागरिक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले। त्याचवेळी बदलापूर स्टेशनवर मोठा जमाव जमला। त्यांनी रेल रोको सुरू केला। आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरले, त्यामुळे तब्बल 10 तास इथं रेल्वे गाड्यांचा खोळंबा झाला होता। शेवटी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। तेव्हा हे आंदोलन चिघळलं। काही संतप्त आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने दगड भिरकावले आणि शाळेच्या आवारात जमलेल्या जमावापैकी काही महिलांनी शाळेची तोडफोड केली। आरोपीला फाशी द्या अशी मागणी बदलापूरकर करत होते। एका दिवसात सरकार बदलतं, मग दोषीला फाशी का होऊ शकत नाही अशी मागणीही या ठिकाणी केली जात होती। बदलापूरच्या या आंदोलनकर्त्यांचा आवाज तिथून 72 किलोमीटर अंतरावर असलेल्या राज्य सरकारचं मुख्यालय म्हणजेच मंत्रालयापर्यंत पोहोचला। आरोपी अक्षय शिंदेला अटक झाली आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT समितीची स्थापना करण्यात आली। पोलीस प्रशासनानं दिरंगाई केल्याप्रकरणी 3 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन झालं। ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याचं आश्वासनही देण्यात आलं, पण या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले। मुख्यमंत्री महोदयांना याचा विसर पडला का की कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जर कुणी जबाबदार असेल तर स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत। देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे गृहमंत्री आहेत आणि 7.5 वर्षांमध्ये जर एकूण महाराष्ट्राचा क्राईम रेट बघितला, विशेषतः महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या जर घटना बघितल्या, तर त्या सगळ्यात जास्त वाढीव आलेख हा फडणवीस साहेबांच्या काळातला आहे। बदलापूर ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये जी घटना झाली अत्यंत काळीज हेलावणारी घटना आहे। कारवाई करत असताना वेळकाढूपणा करताय, दिरंगाई करताय। तुम्हाला लाज काही राहिली की नाही, लाज लज्जा राहिली की नाही असा प्रश्न निर्माण होतो। म्हणून तातडीनं कारवाई करा अशी आमची मागणी। मुख्याध्यापक असतील, त्यांचे काही काही कर्मचारी त्यांना सस्पेंड त्या ठिकाणी केलेलं आहे। ज्या पोलिसांनी दिरंगाई केली त्यांच्यावर कारवाई होणार आहे। SITची नेमणूक गृहमंत्र्यांनी या ठिकाणी केलेली आहे। मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष घालतायत। मला असं वाटतं की आता खूप तास 5-6 तास झालेत। आता शेवटी रेल्वेने येणारे जाणारे लाखो लोक इकडनं तिकडनं आहेत, त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे। डॉक्टर्सनी त्या मुलीवर ट्रीटमेंट करायला नकार दिला किंवा त्याची तपासणी करायला नकार दिला,
त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याच्या संदर्भात आमचं डिपार्टमेंट ते जे हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल आहे हे जर मेडिकल एज्युकेशनच्या अधिपत्याखाली येत असेल तर मेडिकल एज्युकेशन मिनिस्टरना अन्यथा आरोग्यमंत्र्यांना ह्या बाबतीत लिहीन आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. 3-3.5 वर्षाची मुलगी ट्रीटमेंट न करता पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या बाकड्यावर झोपते ही महाराष्ट्राला शोभणारी बाब अजिबात नाही. मन हेलावून टाकणारी अशा प्रकारची घटना आहे. या घटनेचा एक मोठा उद्रेक देखील जनतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतलेली आहे. आम्ही तात्काळ या संदर्भात सिनियर IPS ऑफिसर आरती सिंग ज्या IG लेवलचे ऑफिसर आहेत त्यांना नियुक्त केलेलं आहे. महिला IPS अधिकाऱ्याच्या अंतर्गत ही चौकशी व्हावी अशा प्रकारची भावना याच्या पाठीशी आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा नराधमांना त्या ठिकाणी तात्काळ शिक्षा व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न हा राज्य सरकारचा आणि पोलीस विभागाचा असेल. त्या दृष्टीने जी कारवाई करणं आवश्यक आहे त्या सर्व कारवाईची सुरुवात ही अतिशय वेगाने करण्यात आलेली आहे. राजकारण सुरूच राहील, हे आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण या सगळ्यामध्ये ज्या चिमुकलीवर अत्याचार झाला तिला न्याय मिळणार का? हा न्याय कधी मिळणार हा सवाल आहे. मुळात अशा घटना का घडतात? आरोपीला माहिती नसेल की तो जे करतोय त्यासाठी त्याला शिक्षा होऊ शकते हे त्याला माहिती असतं, पण अशी किती आरोपी आहेत ज्यांना शिक्षा होते? आपण 2022 सालातली आकडेवारी बघितली तर लहान मुलांवरील अत्याचारासाठी पॉक्सो अर्थात प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस या ऍक्ट अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये देशामध्ये फक्त 3% दोषींना शिक्षा झालेली आहे आणि उर्वरित जी प्रकरणं आहेत ती एकतर प्रलंबित आहेत किंवा त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत ते निर्दोष सुटल्याचं समोर आलंय. अशामध्ये गुन्हेगारांना कायद्याचा धाक बसणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो.